कधीकधी आयुष्यात असा काळ येतो की मन पूर्णपणे थकून जातं. सर्व काही असूनही रिकामं वाटतं. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. लोक साथ सोडतात, परिस्थिती विरोधात जाते आणि मनात एकच प्रश्न निर्माण होतो, हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? जर तुम्ही सुद्धा अशाच परिस्थितीतून जात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कधीकधी आपण केलेली मेहनत लगेच दिसत नाही, परिणाम लगेच मिळत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की काहीच घडत नाही. कदाचित तुमचं आयुष्य सध्या तुमची मुळे मजबूत करत असेल, कारण तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तोच उद्या तुमची ताकद बनणार आहे. लक्षात ठेवा, सूर्य रोज मावळतो पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतो. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ येणं थांबत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा, कारण जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने अपयशाचा सामना केलेला आहे. फरक फक्त एवढाच, ते थांबले नाहीत. म्हणून आज स्वतःला एकच वचन द्या, मी हार मानणार नाही. मी परिस्थितीसमोर झुकणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवेन आणि कितीही अडचणी आल्या तरी माझ्या ध्येयाकडे चालत राहीन. कारण एक दिवस असा येईल जे लोक आज तुमच्यावर हसत आहेत तेच लोक तुमच्या यशानं कौतुक करतील. मित्रांनो, तुम्ही खूप मौल्यवान आहात. तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुमची सर्वोत्तम वेळ अजून यायची आहे. फक्त विश्वास ठेवा स्वतःवर आणि देवावर. एकदा एका गावात एक गरीब मुलगा राहत होता. त्याचं स्वप्न खूप मोठं होतं, पण परिस्थिती खूप कठीण होती. घरची गरिबी, लोकांचे टोमणे आणि सतत अपयश यामुळे तो खूप खचला होता. एक दिवस तो गावाजवळच्या डोंगरावर गेला. तिथे बसून तो विचार करत होता, मी कितीही प्रयत्न केले तरी माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. तेवढ्यात त्याला एक वृद्ध साधू दिसले. साधूंनी सांगितलं, काय झालं बाळा, एवढा निराश का आहेस? मुलगा म्हणाला, माझ्यात आता लढण्याची ताकद उरलेली नाही. प्रत्येक वेळी अपयशच मिळतं. साधूंनी त्याला एका छोट्याशा रोपाजवळ नेलं. ते म्हणाले, हे रोप बघ, कालपर्यंत जे जमिनीखाली होतं त्यावर मातीचा भार होता, तरीही ते हार मानलं नाही. ते सतत वर येण्याचा प्रयत्न करत राहिलं, म्हणून आज ते सूर्यप्रकाश पाहू शकतं. मुलगा शांतपणे ऐकत होता. साधू पुढे म्हणाले, जीवनात अडचणी म्हणजे मातीसारख्या असतात. त्या आपल्याला दाबतात, पण जर आपण प्रयत्न सोडले नाहीत तर त्याच अडचणी आपल्याला अधिक मजबूत बनवतात. जिंकणारे लोक कधीच हार मानत नाहीत आणि हार मानणारे कधीच जिंकत नाहीत. हे शब्द मुलाच्या मनाला भिडले. त्या दिवसापासून त्याने तक्रार करणे सोडले आणि मेहनत सुरू ठेवली. काही वर्षांनी तोच मुलगा आपल्या गावातील सर्वात यशस्वी व्यक्ती बनला. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला एकच शिकवण देते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनाची हिंमत कधीही सोडू नका. कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय नक्कीच होतो. तुमचं यशही तुमची वाट पाहत आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि कधीही हार मानू नका. आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला संकट येतात. काही संकट छोटी असतात तर काही इतकी मोठी असतात की आपल्याला वाटतं आता सर्व काही संपलं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संकट आपल्याला हरवण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यातील ताकद दाखवण्यासाठी येतात. जेव्हा समुद्रात वादळ येतं तेव्हाच कुशल नावाडी घाबरत नाही, कारण त्याला माहिती असतं की वादळ कायमचं नाही. तसंच आपल्या आयुष्यातील संकटही कायमची नसतात. जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा अनेक लोक हार मानतात, पण यशस्वी लोक एक वेगळा निर्णय घेतात.
ते संकटांकडे अडथळा म्हणून नाही तर संधी म्हणून पाहतात, कारण त्यांना माहिती असतं की प्रत्येक संघर्ष त्यांना अधिक मजबूत बनवत आहे. जर आज तुम्ही अडचणीत असाल, जर तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असेल, जर तुम्हाला वाटत असेल की आता पुढे काहीच उरलं नाही आहे, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आत्तापर्यंतच्या प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर आला आहात. मग काही काळ निघून जाईल आणि तुमच्या जे विचारांचा जे मावळलेला सूर्य आहे त्याचा सूर्योदय नक्की होईल. प्रकाश तुमच्या आयुष्यात एक दिवस नक्की येईल. त्यामुळे स्वतःला कमजोर समजू नका. तुमच्या मनात अशी शक्ती आहे जी कोणत्याही संकटापेक्षा मोठी आहे. कधीकधी देव आपल्याला कठीण रस्त्यावरून चालायला लावतो, कारण त्याला आपल्यातला मजबूत बनवायचं असतं. म्हणून रडू नका, हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण संकट तात्पुरती असतात, पण त्यातून मिळालेली ताकद कायमची असते. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या कठीण काळानेच मला मजबूत बनवलं. मित्रांनो, जीवनात कितीही अंधार असला तरी एक छोटा दिवा अंधाराला हरवू शकतो. तसंच तुमचा आत्मविश्वास कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकतो. आज एक निर्णय घ्या, मी घाबरणार नाही, मी हार मानणार नाही, मी संकटाशी लढणार, कारण माझ्या प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची ताकद आहे. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण करेल. आयुष्यात असा एक काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं. नोकरी जात असते, व्यवसायात तोटा असतो, नातेसंबंध तुटतात आणि मनामध्ये निराशेचे ढग जमा होतात. अशा वेळी माणूस स्वतःलाच विचारतो, मीच का? पण मित्रांनो, याच क्षणी तुमची खरी परीक्षा सुरू झालेली असते. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे एक घोडा होता. एके दिवशी तो घोडा जंगलात पळून गेला. गावातील लोक म्हणाले, खूप वाईट झालं. शेतकरी शांतपणे म्हणाला, कदाचित. काही दिवसांनी तोच घोडा परत आला आणि त्याच्यासोबत आणखीन 3 जंगली घोडे घेऊन आला. लोक म्हणाले, खूप चांगलं झालं. शेतकरी पुन्हा म्हणाला, कदाचित. दुसऱ्या दिवशी त्याच्या मुलाला जंगली घोड्यावर बसताना पडला आणि त्याचा पाय मोडला. लोक म्हणाले, खूप वाईट झालं. शेतकरी म्हणाला, कदाचित. काही दिवसांनी युद्ध सुरू झालं. गावातील सर्व तरुणांना सैन्यात भरती करण्यात आलं, पण शेतकऱ्याचा मुलगा जखमी असल्यामुळे त्याला नेलं गेलं नाही. मित्रांनो, जी घटना घडली, आज वाईट वाटली, तीच उद्या तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. म्हणून संकट आल्यावर घाबरू नका, कारण तुम्हाला संपूर्ण चित्र अजून दिसलेलं नसतं. लक्षात ठेवा, हिऱ्याला चमकवण्यासाठी घासावं लागतं, सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावं लागतं आणि माणसाला मजबूत होण्यासाठी संकटातून जावं लागतं. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्या उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनतील. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होते, प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक संघर्षानंतर यश मिळतं. फक्त एक गोष्ट विसरू नका, हार मानू नका, कारण हार मानली की खेळ संपतो. प्रत्येक प्रयत्न सुरू ठेवले तर आशा जिवंत राहते. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची अशी ताकद आहे जी तुम्हालाही अजून माहिती नाही. आजचा कठीण काळ कायमचा नाही, तो निघून जाईल, पण या काळात तुम्ही जे शिकाल ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता पुढे काहीच नाही, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, मी यापूर्वी अनेक संकटांमधून बाहेर आलो आहे. मी पुन्हा उभा राहू शकतो. मी हार मानणार नाही, कारण तुमची कहाणी अजून संपलेली नाही. तुमचं सर्वोत्तम पान अजून लिहिलं जायचं आहे. विश्वास ठेवा, संघर्ष तात्पुरता आहे,
पण तुमची ताकद कायमची आहे. आयुष्यात संकट प्रत्येकाच्या वाट्याला येतात. संकट आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतात. कठीण काळ कायमचा राहत नाही. प्रत्येक समस्येसोबत एक उपायही असतो. तो उपाय शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. कारण इतर तुमची साथ सोडून गेले, पण स्वतःवरचा विश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही संकटातून बाहेर निघू शकता. अपयश म्हणजे शेवट नाही, नव्या सुरुवातीची संधी आहे. त्या संधीचं सोनं करायला शिका. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि नकारात्मक लोकांनाही तुमच्यापासून दूर ठेवा. आजचा संघर्ष उद्याची तुमची ताकद बनू शकतो. हार मानणारे हरतात, प्रयत्न करणारे जिंकत असतात. त्यामुळे प्रयत्न करणं कधीही सोडू नका. प्रत्येक वादळानंतर शांतता येते. मन मजबूत असेल तर कोणतेही संकट मोठे नसते. त्यामुळे मनाला मजबूत बनवा. संकटातही आशा जिवंत ठेवा. तुमची खरी ताकद संकटातच दिसते. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. एक दिवस आजचा संघर्ष तुमच्या यशाची कहाणी बनेल. लक्षात ठेवा, संकट तुमचा मार्ग अडवण्यासाठी नाही, तर तुम्ही किती मजबूत आहात हे दाखवण्यासाठी येतात. हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा. उन्हात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात. दिलेला शब्द आणि वेळेला उपयोगी पडलेल्या माणसाला कधीही विसरलं नाही पाहिजे. वेळ ही नक्की बदलते, फक्त तुम्हाला वेळेला थोडासा वेळ द्यावा लागेल. इतरांच्या अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगावं. तुम्ही चांगले कर्म करून सुद्धा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात या गोष्टीवर लक्ष देऊ नका. फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा. लिहिणाऱ्यांनी लिहून तर ठेवलं आहे की पैसावर बरोबर नेता येत नाही, पण हे नाही लिहिलं की जिवंतपणी पैसाच उपयोगी पडतो. लोक कधीही बदलत नसतात, फक्त अंतर वाढवतात. जेव्हा त्यांचं स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा ते नवीन रस्ते आपले करतात. गरजेपेक्षा जास्त कुठेही झुकू नका आणि जिथे गरज नाही तिथे अजिबात थांबू नका. पैसा म्हणतो, भलेही तुम्ही मला वरती घेऊन जाऊ शकत नाही, पण जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत तुम्हाला मी वरती नक्कीच घेऊन जाऊ शकतो. सगळं ठीक होण्याची वाट पाहत बसलात तर बसूनच राहाल. तुम्ही स्वतः हिम्मत करा, स्वतः उठा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हीच स्वतः सगळं ठीक करू शकता. संघर्ष करत असताना माणूस नेहमी एकटाच असतो, पण सफलता मिळाल्यानंतर सगळं जग तुमच्याबरोबर असतं. जेव्हा कोणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तुम्ही तो अनुभवून बघा. माणूस पण विचित्र आहे. अपेक्षा तर माणसांकडून ठेवतो आणि तक्रार मात्र देवाकडे करतो. खऱ्या अर्थाने आयुष्य तर तेव्हा बदलतं जेव्हा ते लोक बदलतात ज्यांना आपण आपलं आयुष्य समजत असतो. तो काळाकुट्ट अंधारच असतो ज्यामुळे आपल्याला उजेडाची किंमत समजते. कोण लायक आहे आणि कोण नाही हे फक्त आणि फक्त वेळच सांगू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीही बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला बदलण्याची इच्छा होत नाही. स्वतःबरोबरच मैत्री केली तर तुम्हाला समजेल की तुमच्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला कोणीही समजून घेऊ शकत नाही. सहन करत राहिलो तर लोक आपल्याला कमजोर समजतात आणि आपण आवाज उठवला तर ते आपल्याला बेशिस्त समजतात. कोणाचाही विश्वास हा उगाचच तुटत नसतो, कारण त्यांनी पाहिलेलं असतं की आपल्याला सोडून आपल्याच लोकांनी परक्या लोकांना कसं आपलं केलेलं आहे.
जेवढं तुम्ही दाखवता त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला माहिती असतं त्याच्यापेक्षा कमी तुम्ही बोललो पाहिजे. तुम्ही अशांत याचमुळे आहात. जे गरजेचं नाही त्याच्यामागे तुम्ही पळत आहात. लोक जर बदलत असतील तर त्यांना बदलू द्या. सगळे तुमच्या मागे मागे येतील. फक्त चांगली वेळ येऊ द्या. माणूस फक्त अशाच लोकांसाठी रडतो ज्यांना त्याच्या आयुष्यामध्ये खास जागा असते. रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द इतका विषारी असतो की तुमच्या 1000 गोड बोलण्याला एका क्षणात तो नष्ट करतो. आशा जिवंत ठेवा, मग पहा आज हसणारे उद्या टाळ्या कसे वाजवतात. लोकांनी ओळखण्याचं बंद करण्यापूर्वी स्वतःची ओळख तयार केली पाहिजे. किती विचित्र असतात ते लोक जे चुकीचे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा माफी मागत नाहीत. उलट तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्यासाठी त्यांची ते पूर्ण ताकद लावतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा आणि फक्त योग्य वेळेची वाट पहा. जर लोक तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी लेखत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ आहात. भावाभावांचे नाते देवाने अडचणी वाटून घेण्यासाठी बनवलं होतं, पण आज ते फक्त संपत्ती वाटून घेण्यापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. आयुष्य जगायचं असेल तर त्रास हा होणारच, नाहीतर मेल्यानंतर तर जळण्याची पण जाणीव होत नाही. कोणालाही तुमच्या मनातलं दुःख सांगू नका, कारण आजकालची लोक समोर ऐकतात आणि पाठीमागे मस्करी करतात. आपण बऱ्याच वेळा पाहतो की प्रामाणिक माणसाला लोक बावळट समजतात. खरं तर ज्या माणसाला खरं बोलण्याची सवय असते लोक त्याच माणसाला सगळ्यात जास्त चुकीचे समजतात. जी लोक गरजेपेक्षा सुद्धा जास्त विचार करत असतात ती लोक जागी असून सुद्धा झोपल्यासारखीच असतात. शेवट हा सगळ्यांचा सारखा असतो, पण आपण जिवंतपणे काय करतो हीच गोष्ट फक्त आपल्याला इतरांपेक्षा वेगळी बनवत असते. लालचीपणा आणि भीती कोणालाही गद्दार बनवू शकते. जगातील सगळ्यात गरीब माणूस तर तोच आहे ज्याच्याजवळ हिंमतच नाही. तुम्ही अशा व्यक्तीला माफ करू शकता का ज्याने तुमच्यावर प्रेम तर केलं पण तुमची साथ कधीच दिली नाही. आयुष्यामध्ये असा एकतरी माणूस पाहिजे जो आपली चूक झाल्यानंतर समजावून सांगेल, सोडून जाणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, कोणतीही गोष्ट पूर्ण विश्वासाने मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीचा सतत ध्यास घेतला तर ती गोष्ट नक्की मिळते. फक्त माणसाला स्वतःवर विश्वास असायला पाहिजे की त्याचे प्रयत्न बरोबर दिशेमध्ये होत आहेत की नाहीत, तेव्हाच सफलता मिळेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.